हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? संडे स्पेशल आज काय करताय? गुजराती आयटम हांडवो बाईट्स करायचं का? त्यासाठी 1 कप तांदूळ घेतलेला आहे, अर्धा कप हरभरा डाळ घेतलेली आहे, अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे उडीद डाळ घालायची आहे. इन्स्टंट तयार होतो हा नाश्ता. 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मी इथं 15 मिनटं भिजवून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच केलं तरी पण चालेल. स्वच्छ धुवून सगळं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे. आता त्यात 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला आंबटपणा येतो. आता सगळं चांगलं फिरवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती बारीक करून घेतलेलं आहे पिठाला. आता हे सगळं एका बाउलमध्ये इथं काढून घेतलेलं आहे. मी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून विसळून ते पाणी पण यात घालून घेतलेलं आहे. अर्धी वाटी पीठ घट्ट असतं ना. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इन्स्टंट तयार होतो नाश्ता, जास्त वेळ पण लागत नाही. आता यात 1 कांदा घातलेला आहे, ढब्बू मिरची घातलेली आहे. तुमच्याकडे गाजर असेल ते पण घालू शकता. मी इथं बारीक मिरची घातलेली आहे, कोथिंबीर घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, हळद घालायची आहे पाव चमचा, हिंग घालायची आहे पाव चमचा, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपला इथं चविष्ट नाश्ता तयार होतो. आता चटणी करूया. त्यासाठी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बरं का. आता मिक्सरच्या भांड्यातच 1 मूठ फुटाणे डाळ घालून घ्यायची आहे आणि 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे. आंबट गोड चव छान येते. 1 चमचा साखर घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडं पाणी घालून सगळं बारीक करून घ्यायचं आहे. बघा मस्त चटणी तयार झालेली आहे. आता यात इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे 1 टीस्पून. आता यावर फर्मेंट होण्यासाठी थोडंच पाणी घालायचं आहे, यामुळे ते फर्मेंट होतं लवकर. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर इथं रेडी झालेलं आहे. इन्स्टंट तयार होतात बरं का. आता सगळं मिक्स करून घेतल्यावर आप्पे पात्र इथं आपण गरम करायला ठेवलेलं आहे. गरम झाल्यावर यात तेल घालायचं आहे सगळ्यामध्ये. थोडंच तेल लागतं बरं का, नॉनस्टिक आहे तवा. आता यात मोहरी घालून घ्यायची आहे, सगळ्यात तीळ घालून घ्यायचे आहेत. छान लागतं ना टेस्टला आणि दिसायला पण छान दिसतं. आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यातच. तडकल्यावर कढीपत्ता सगळं बॅटर परत एकदा मिक्स करून सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता झाकून ठेवायचं याला. आपल्याला भाज्या असतात ना सगळ्या, वरून वाफतं 2 मिनटातच. परत सगळे पलटी मारून घ्यायचे आहेत. सगळे वाफलेले आहेत. बघू शकता तुम्ही, कलर पण किती छान आलेला आहे. अशा प्रकारे मस्त आपला गुजराती नाश्ता तयार होतो, तो पण इन्स्टंट. तेल थोडं घालून घ्यायचं आहे. तवा नॉनस्टिक आहे म्हणून जास्त तेल पण घालण्याची गरज नाही आहे. खालच्या बाजूने पण मस्त शेकलेले आहेत. आपले इथं इन्स्टंट हांडवो बाईट्स तयार आहेत. गुजराती नाश्ता चवीला तर अप्रतिम लागतो. बघू शकता तुम्ही, कुरकुरीत पण झालेले आहेत, कडक पण आहेत. अजून एक साचा घालून दाखवत आहे. त्याचप्रमाणे तेल घातलं आहे, मोहरी घालायची आहे, तीळ घालायचे आहेत आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तो थोडा तडकला की बॅटर घालून घेतलेला आहे, झाकून ठेवायचं आहे. परत एक साईड वाफलेली आहे, आता दुसरी साईडला पलटी मारून घ्यायचं आहे. कोण करून बघणार मग हा इन्स्टंट नाश्ता. छोटी भूक असो किंवा सकाळी नाश्ता करायचा असो, संध्याकाळी मुलं घरी येताना पण केला तरी पण चालेल. इन्स्टंट तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. चवीला अप्रतिम लागतो, कुरकुरीत पण होतो. सर्वांनाच आवडेल, मोठ्यांना लहानांना सर्वांनाच. चटणीसुद्धा मस्त आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.